राजेश अण्णा कोठे यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी 3000 सीड बॉल तयार केल्यानं हा कार्यक्रम सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला। सोलापूरच्या मुरारजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या 60व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे, स्वर्गीय राजेश अण्णा कोठे, स्वर्गीय महेश अण्णा कोठे तसेच सरस्वती देवीच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। यावेळी लायन्स क्लब ऑफ सोलापूर चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रशासकीय अधिकारी रूपा सुंदराजन, महासिद्ध ममाणे, सुवर्णा काळे, मीरा घाटगे, संस्था अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, डॉक्टर राधिकाताई चिलका, मुख्याध्यापिका रोहिणी सुरा, पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा शोभा कुलकर्णी, इस्माईल बागवान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तसेच शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील 10वीच्या गुणवंत विद्यार्थिनी ऋतुजा जमादार, अर्पिता पवार आणि समृद्धी शिंदे यांचा विशेष गौरव करण्यात आला। यावेळी एक घर एक झाड या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या 60 पालकांना रोपट्यांचे वाटप करण्यात आले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। याचबरोबर लायन्स क्लब ऑफ सोलापूर चॅरिटेबल ट्रस्ट आणि जिल्हा अंधत्व निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा अनेक पालकांनी लाभ घेतला। कार्यक्रमानिमित्त नर्सरी ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, तर 7वी आणि 8वीच्या 231 विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण प्रेमी प्रवीण तळे यांच्या मार्गदर्शनाखाली सीडबॉल तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी तब्बल 3000 सीडबॉल तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। शाळेच्या सहशिक्षिका विनीता भोसले आणि मंगल जाधव यांनी स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या कार्याचा आणि जीवन मूल्यांचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला। संस्था अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, उपाध्यक्ष आमदार देवेंद्र दादा कोठे, सचिव प्रथमेश दादा कोठे, डॉक्टर राधिकाताई चिलका आणि मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विद्या माने यांनी केले। तर स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमामधून शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा जणू प्रभावी संदेश देण्यात आल्याचा आनंद पालकांनी व्यक्त केला। राजेशजी कोठे यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त सीडबॉल मेकिंग कार्यशाळा 7वी आणि 8वीच्या 300 विद्यार्थ्यांसाठी घेतली। तर आज इथे आपण जवळपास 3000 सीडबॉल चिंच आणि कडुलिंबाच्या बियापासून तयार केले। त्याचा उपयोग यासाठी होतो की मोठ्या प्रमाणावरती जिथे झाडं नाही आहेत किंवा डोंगराळ भागात जिथे आपण कधी फिरायला जातो त्या भागात पण आपण ती सीडबॉलची संकल्पना अशी आहे की तिथे जे सहज जरी टाकलं तर ते खूप मोठ्या प्रमाणावरती तेही झाडं तयार होतात आणि जर्मिनेशन याचं साधारणतः 7 ते 8 दिवसात जर्मिनेशन होतं। त्याला फक्त थोडंसं बारीक खड्डा आणि थोडंसं पाणी लागलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती हे सीड्स फार फास्टली येतात आणि त्याचा तुम्ही घरामध्ये देखील इम्प्लिमेंटेशन करू शकता।